झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी आहे आदर्श संदर्भातली। आदर्श चौकशी समितीच्या अहवालात 3 माजी मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळाला असता तरी सुद्धा सीबीआयच्या आरोपपत्रात मात्र या तिघांवर गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल तात्पुरता ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गजांचं राजकीय भवितव्य सध्या तरी अधंतरीच आहे। 19 एप्रिल 2013 ला आदर्श चौकशी आयोगाने आपला अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला। या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना दिलासा देऊन त्यांच्या कृत्याचं खापर अधिकाऱ्यांवर फोडण्यात आलाय। असं असलं तरी हा आदर्श घोटाळा त्यांना इतक्यात तरी सोडणार नाहीये। कारण सीबीआय या आदर्श प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करते। सीबीआयच्या तपासानुसार आतापर्यंत आदर्श प्रकरणात सर्वात जास्त घोळ कोणी घातला असेल तर त्यावेळीच्या तत्कालीन मंत्र्यांनी घातलेला आहे। त्यामुळे आदर्श हे भूत भविष्यात या मंत्र्यांना अडचणीत आणू शकतं। सीबीआयच्या तपासानुसार एफआयआर मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे 13वे आरोपी आहेत। अशोक चव्हाण यांच्यावरती फसवणूक आणि बनाव करणं, आपल्या पदाचा गैरवापर करणं, गिडवानी आणि MM वांचू यांना आदर्शची जमीन मिळवून देण्यात गैरमार्गाने मदत करणं, आदर्श इमारतीतल्या सदस्य नोंदणीत अनेकांना लाभ मिळवून देणं, सरकारी नियमांचं उल्लंघन करणं यासारखे आरोप करण्यात आलेत। दरम्यान इतर तत्कालीन मंत्र्यांवरती देखील तसेच गंभीर आरोप करण्यात आलेत। या तिन्ही मंत्र्यांचं नाव सीबीआयनं आदर्श प्रकरणातून काढून टाकावं यासाठी सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरती दबाव टाकण्यात आला, पण त्या अधिकाऱ्यानं आपला तपास सुरूच ठेवला। परिणामी त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली। त्यामुळे आदर्श प्रकरण हे नवीन चुकीचा आदर्श निर्माण करते की काय असाच संशयाचा धूर दिसतोय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।